मोती तलावात बुद्धमूर्ती कधी बसवणार? पहिल्याच सभेत रीमा काळेंनी प्रशासनाला पाजले पाणी. जालन्यात पहिलीच सभा, पण प्रश्नांची तोफ धडाडली. रीमा खरात काळेंचा थेट सवाल. जालना महानगरपालिकेची पहिलीच विशेष सभा आणि पहिल्याच सभेत प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर. होय, जालना शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी बोलवण्यात आलेल्या या सभेत आज जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. प्रशासनाच्या नियोजित शून्य कारभारामुळे ही सभा चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. या सभेत प्रभाग क्रमांक 14च्या आक्रमक नगरसेविका ॲडव्होकेट रीमा खरात काळे यांनी प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. शहराच्या स्वच्छतेचा भार खांद्यावर वाहणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडताना त्यांनी विचारलं की महागाईच्या या काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न प्रशासन कधी मार्गी लावणार? स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनात तात्काळ वाढ झाली पाहिजे, ही मागणी त्यांनी अत्यंत आक्रमकपणे लावून धरली. इतकंच नाही तर जालना शहराची शान असलेल्या मोती तलावात तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती बसविण्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळलेला आहे. या प्रलंबित प्रश्नावर रीमा खरात काळे यांनी प्रशासनाला थेट सवाल केला. किती काळ बुद्धमूर्तीची प्रतीक्षा करायची? ही मूर्ती तात्काळ बसविण्यात यावी. एकीकडे प्रशासनाचा सुस्त कारभार आणि दुसरीकडे जनतेच्या प्रश्नांसाठी पेटून उठलेल्या नगरसेविका. आता महापालिका प्रशासन या आक्रमक मागणीनंतर तरी जागे होणार का, की हा प्रश्न असाच लालफितीत अडकून पडणार? याकडे आता संपूर्ण जालना शहराचं लक्ष लागलंय. पाहूयात काय घडलं नेमकं या विशेष सभेत. आज जी विशेष सभा घेण्यात आली तर तिथे मी उपस्थित होते. त्यामुळे सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानते, कारण त्यांनी दिलेल्या आरक्षणामुळे मी तिथे उपस्थित होते. तिथे अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. मात्र सभागृहात एक लक्षात आलं की मी तिथे सुद्धा बोलले की आंधळं दळतं कुत्र पीठ खाते, ही अवस्था होती. कुणाचा कुणाला काही मिळ नव्हता. जे त्याच्यामध्ये 9 विषय दिलेले होते, 9 विषयामध्ये बजेटचा विषय दिलेला होता की बजेट कसं करायचं, काय करायचं, आणि अर्थात बजेट आलेलंच नाही अजून. म्हणजे खिशात पैसा नसताना तो पैसा कसा खर्च करायचा, कुठे कुठे किती किती खर्च करायचा, ह्या विषयावर चर्चा झाली. आणि तो खिशात किती येणार आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. म्हणजे प्रशासनाने अक्षरशः गोंधळ घातलेला आहे. प्रशासनाने जे काही त्याच्यामध्ये जे काही अजेंडे वगैरे दिलेले होते ते महापौरांनाही माहीत नव्हते, उपमहापौरांनाही माहीत नव्हते, ते कुणालाच माहीत नव्हते. म्हणजे प्रशासक जे आहे यांना सवय झालेली अक्षरशः की हम करे सो कायदा, आम्ही म्हणू तसंच होईल. आणि तिथे बऱ्याच मुद्द्यावर माझी चर्चा झाली. त्याच्यामध्ये सर्वप्रथम माझा हा मुद्दा होता की बुद्ध मूर्ती जी आहे तर बऱ्याच दिवसापासून मोतीबागची तलावामध्ये बुद्ध मूर्ती पेंडिंग आहे, ती ताबडतोब लावण्यात यावी. इथून माझी सुरुवात झाली, कारण तो माझा पहिला मुद्दा आहे. त्याच्यानंतर जो स्वच्छतेचा प्रश्न जो निघाला की अक्षरशः कचरा पूर्ण कचरामय जालना झालेलं, एवढे घाणच घाण जिकडे तिकडे. अगदी मी किल्ल्यामध्ये जाऊन आले, मी अमृतवनला जाऊन आले. अमृतवनमध्ये एवढे करोडो रुपये खर्च करून तो भाग तिथं डेव्हलप केलेला आहे, आजूबाजूचा भाग तो डेव्हलप केलेला आहे, आणि पूर्ण कचरा तिथे भरलेला आहे. कुठलंही नियोजन असं नाहीये. आणि त्यामुळे तिथं कचरा टाकण्यात येऊ नये ह्याबद्दल मी बोलले. कर्मचारी जे आहेत, जो माझा जिव्हाळ्याचा विषय आहे की कर्मचारी जे यांनी ठेवलेले आहेत महानगरपालिकेचे, त्यांना फक्त महिलांना 6,000 आणि पुरुषांना 8,000 पगार दिला जातो. तो 8 सुद्धा आता चालू केलेला आहे. म्हणजे सुट्ट्या वगैरे काटून यांना 200 रुपये रोज पडतो. आपल्याला चहा पाण्याला 200 रुपये रोज पुरत नाही, आणि आमचा पूर्ण संसार त्या 200 रुपयावर यांनी कसा चालवायचा? म्हणजे हे टेंडर वगैरे हे जे आहे, कुठलंही याला धाक राहिलेला नाही. काहीही वाटेल कर्मचाऱ्यांना पगार द्यावा. म्हणून मी त्या मुद्द्यावर देखील बोलले की बाबा या कर्मचाऱ्यांचा पगार हा वाढला पाहिजे, आणि कर्मचाऱ्यांचा पगार वाढला तर यांनाही काम करायला उत्साह येईल ना. आणि अक्षरशः माईक बंद होते. जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांच्याकडचा जो माईक होता तो अगदी खणखणीत होता, आणि नगरसेवकांकडे तर माईक तर नव्हतेच. बऱ्याच नगरसेवकांकडे माईक नव्हते. मी बोलले तिथे मी घरून माईक घेऊन येईल म्हणून पुढच्या वेळेला. कारण माईक म्हणजे काय, नेमकं नगरसेवक हा जनतेचा व्हॉइस आहे, जनतेचा आवाज आहे, आणि तो आवाजच कुठेतरी बंद करण्याचा प्रयत्न होतो असं तिथं मला प्रकर्षाने जाणवलं. तिथे मी पाण्याच्या मुद्द्यावर सुद्धा बोलली की बगळे सर पण होते, मी त्यांनाही बोलली की, आणि मी वारंवार त्यांना कॉन्टॅक्ट करत असते की अर्ध्या रात्री 3-3 वाजेला प्रभागामध्ये पाणी सोडलं जातं.
आणि तर बगळे सरांना सुद्धा मी वारंवार विनंती केलेली, वारंवार त्यांना बोललेली आहे की तुम्ही पाण्याचं जे आहे तर पाणी कधी येणार याचा टाइम टेबल द्या. पूर्ण प्रभागात इथे या दिवशी या वेळेला पाणी येईल आणि तो तुम्ही मला टाइम टेबल दिल्याच्या नंतर तो मी MECB ला देते. MECB ला दिल्यानंतर नंतर काय होईल की मग ते त्यावेळेला तिथली लाईन जाणार नाही आणि लोकांची जी गैरसोय होते ती गैरसोय होणार नाही. आणि दुसऱ्या महत्त्वाच्या विषयावर सुद्धा मी बोलले की गुंठेवारी जी आहे, कारण गुंठेवारी तुम्ही लावणार म्हटलं तर गुंठेवारी लावताना तुम्ही टॅक्स किती घेणार, तुम्ही दंड किती भरून घेणार, असं ना हो की नळाचं पाठीमागे ज्यांच्याकडे कनेक्शन नाही अशा लोकांकडून 10-10 हजार रुपये सरसकट त्यांनी लावले. जनतेचा विचार हा सर्वप्रथम व्हायला पाहिजे. म्हणून त्यांना मी गुंठेवारीच्या संदर्भात सुद्धा विचारले की तुम्ही पैसे किती लावणार, तर त्याचंही काही उत्तर प्रशासनाकडून व्यवस्थित आलेलं नव्हतं. PR कार्ड जे आहे हाही माझ्या फार जिव्हाळीचा विषय आहे की गोरगरीब झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या सगळ्यांना नियम असा आहे की 11 वर्षापासून जी झोपडपट्टी आहे, जी वसाहत आहे, त्यांना PR कार्ड देण्यात यावेत. मात्र त्यांनाही PR कार्ड अद्याप दिलेले नाही आणि चालू केलेलं होतं सर्वे, तो सुद्धा बंद केलेला आहे. तर तिथं महानगरपालिकेत मी मुद्दा मांडला की सगळ्याच 11 वर्षापेक्षा जास्त ज्या वसाहती आहेत, त्या झोपडपट्ट्या आहेत, त्या सगळ्यांनाच तुम्ही PR कार्ड लावा. बऱ्याच मुद्द्यावर बोलणं झालेलं आहे अजून सुद्धा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मी नक्कीच पाठपुरावा करणार आहे. स्वच्छतेवर माझा अधिक भर आहे, त्या संदर्भात सुद्धा मी तिथं बोललेली आहे. आणि फारसं काही पॉझिटिव्ह काही रिझल्ट आज आलेले नाहीत. बघू, आपण फॉलोअप करू. आपण जनतेसाठी उभे आहोत आणि नक्कीच जनतेसाठी चिणून घेऊ आपण त्यांचे. आणि ब्रिजचा सुद्धा विषय मी काढलेला आहे की ब्रिजचं जे काय अतिक्रमण वगैरे झालेलं आहे ते काढून घेण्यात यावं, पूर्ण तिथं रंगरंगोटी करण्यात यावी. आणि मी अक्षरशः कलेक्टर मॅडमला सुद्धा मी सविस्तर स्वरूपाचं अगोदरच निवेदन दिलं होतं, ज्याच्यामध्ये सगळ्या नागरी समस्या मी मांडलेल्या होत्या. जे हायवा जातात तिथून मोठमोठे, अगदी 5-6 दिवसापूर्वी एक महिला मरता वाचलेली तिथे. तर हायवा शहरातून माझ्या प्रभागातून तरी जाण्यात येऊ नये. लाईट, CCTV या संदर्भात सगळं सविस्तर बोलणं झालेलं आहे.